हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी इथं आली होती आरोग्य केंद्रामध्ये. तर इथं सारूला विटॅमिन सीचा डोस द्यायचा होता, त्यासाठी मी त्या आरोग्य केंद्रामध्ये आलेली होती. तर बघा, इथं पण खूप सारी गर्दी होती. तुम्हाला सिस्टर वगैरे दिसत असतील, म्हणजे सिस्टर काही आशा आहेत इथं. तर इथं पण गर्दी होती. नंतर थोडा वेळ थांबावं लागलं. तर बघा, इथं खूप साऱ्या बाया आलेल्या होत्या. कोणी इंजेक्शनसाठी आलेलं होतं, कोणी विटॅमिन सीसाठी, तर कोणी पोलिओसाठी. तर हे बघा, आरोग्य केंद्र किती छान आहे. इथं मस्त आजूबाजूला सर्व झाडी लावलेली आहेत. जिकडे तिकडे मस्त अशी सावली आहे. तर तुम्ही बघू शकता, समोर किती मोठं अंगण आहे, पटांगण आहे. आजूबाजूला सर्व झाडं लावलेली आहे. तर हे बघू शकता, इथं खूप छान असं थंड थंड वाटत होतं, मस्त करमत होतं. असं वाटत होतं इथंच थांबून जावं, म्हणजे मस्त असं थंड थंड वाटत होतं झाडाच्यानं. तर इथं बघा, सारू चॉकलेट खात होता आणि बाजूचं बाळ पण त्याला चॉकलेट मागत होतं. तर मग नंतर मी त्याला चॉकलेट वगैरे दिलं. तर हे सिस्टर बघा, त्यांनी माझं बुक घेतलं होतं आणि सारूला ते बघत होते की डोस दिला की नाही दिला, 6 महिने झाले की नाही झाले. तर नंतर मग आम्ही घरी जायला निघालो होतो. मध्येच सारूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि ज्योतिबा फुले यांच्या मूर्त्या दिसल्या. तर नंतर खूपच हट्ट करू लागला, रडू लागला की मला बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे, बाबासाहेबांच्या पाया पडायचं आहे. तर इथं बघा, हे काका बसलेले होते. तर नंतर गेलो आम्ही. सारू बाबासाहेबांच्या पाया वगैरे पडला आणि इकडे तिकडे बघितलं. इतर बघा, टायगरचं चित्र पण लावलेलं होतं. आणि हे बघा, सारू बाबासाहेबांचं दर्शन घेत आहे. इथं पण खूप छान वाटत होतं. इथं बघा, मस्त असे झाडं लावलेले होते, पिंपळाचे, निंबाचे, असे वेगवेगळ्या फुलांचे झाडं पण होते इथं. आणि इथं मस्त करमत होतं. इथं पण खूप सारे लोक बसलेले होते. नंतर आम्ही आलो घरी. तर बघा, घरी आलो तर म्हटलं आज असं वातावरण थोडंसं कुंद होतं. तर बघा, इथं आम्हाला कबूतर आणि कबुतरी दिसले तर सारू मग त्यांना पाहत बसला. तर बघा, ते जांभून खाण्यासाठी आलेले होते. नंतर आलो आम्ही शॉपमध्ये. तर कापडाच्या शॉपमध्ये बस एवढंच आहे काय? सरमू नको. मना जो 3 होत्या ना, तिला तर पसंत आले. ते 4 पाहिजेत होते तिले.